अरे देखो रे साई साई, अरे एक वीट पर खड़ा मेरा हरिया भाई, अरे एक वीट पर खड़ा मेरा हरिया भाई, अरे देखो रे वो देखो रे, अरे देखो रे साई साई, देखो रे साई साई. नमस्कार, मी दत्तात्रय सूर्यवंशी. नवराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहतो की महाराष्ट्राची एक परंपरा, लोककलेची परंपरा नेहमी जपली जाते आणि ती जपण्याचं काम आज बघतोय आपण की अनेक कलाकार करतायत. एक भारुड हे तुम्हाला माहित असेल की या लोककलेमधलं एक भारुड आहे. हा विनोदी भारुड ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये नृत्य, नाट्य, संगीत असं एकरूप करून त्यालाच एक साध्या रूपामध्ये पूर्वी शेतकरी, आपलं शेतकरी बांधव असायचे, मग त्यांना हसवण्याचं काम केलं जायचं आणि त्याच्यातून समाज प्रबोधनाचं काम सुद्धा एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने ही परंपरा पुढे चालवण्याचे काम चंद्राबाई तिवाडी करतायत. आणि त्यांच्या तुम्ही भारुड बघत असाल की युट्यूबला असंख्य त्यांचे म्हणजे फॉलोअर आहेत. आज त्यांचं वय बघितलं तर आज एका इथे जे कार्यक्रम आहे, कलानुभूती कला दर्पणचा हा कार्यक्रम आयोजित केला ऐरोली नगरात, ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. ताई, तुमचं प्रथम आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. आपण बघतो की आपण 21व्या शतकाकडे चाललेलो आहे आणि एकनाथ महाराजांनी एक भारुडाची एक परंपरा आपण त्या ठिकाणी आणली आणि ती परंपरा आता तुम्ही पुढे चालू ठेवताय, काय सांगाल? नमस्कार, मी चंदाताई तिवाडी. राजस्थानी आहे, मारवाडी ब्राह्मण आणि पंढरपूरचं वास्तव्य आहे. त्यामुळं माझ्यावरती पडलेला जो वारकरी संप्रदायाचा एक प्रभाव आहे आणि त्या प्रभावातून मला एक असं जाणवलं की साधारण जनजागृतीसाठी किंवा वारकरी संप्रदायाचा खरा जो पाया आहे तो तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी लोकरंजन, लोककला आणि प्रबोधन आणि त्या माध्यमातून एक अशी कला प्रस्तुती आपण केली पाहिजे किंवा ती करावी असं माझा उद्देश नव्हता, परंतु मला ते भावलं आणि म्हणून मी जरा त्याकडे थोडी छोट्या वयातच आज मी पाहते आहे हे कला प्रस्तुती, हे जे छोटी आता मुली पाहिल्या ना आपण, तर त्या नृत्यातून जसं त्यांना एक जोश आणि एक अवगत करण्याची कला सापडली, तसं मला पण माझ्या महाद्वारामध्ये विठ्ठलाच्या नगरीमध्ये जेव्हा दिंड्या यायच्या आणि त्याच्यामध्ये जी भारुडं व्हायची आणि त्याच्यामध्ये ज्या गवळणी किंवा नृत्य, नाच हे मी पाहायचे. महाद्वाराचं वास्तव्य असल्यामुळं ते सतत आमच्या कानावर यायचं किंवा ते पाहायला मिळायचं आणि त्याचा प्रभाव पडला आणि मग नकळत का होईना भजन गाता गाता मी भारुडाकडे कधी वळले मला कळलं नाही. पण आता तुम्ही म्हणालात की तुम्ही राजस्थानी आहात आणि महाराष्ट्राची लोककला तुम्ही जपताय, ते कसं काय तुम्हाला एकदम ते हे झालं? सांगते ना, मी पंढरपूरचं वास्तव्य, जन्म तिथला आणि काही आईच्या गर्भातून किंवा त्या मंदिराच्या आसपासच्या परिसरातून वातावरण माझ्यावरती पडलेला तो प्रभाव आहे. परंतु मला त्याचा जास्त उपयोग यासाठी झाला की जेणेकरून मी कुटुंब बाल कल्याण योजनेची व्हाईस चेअरमन होते. पंढरपूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी मला तिथं शिबिरामध्ये वगैरे प्रबोधन करण्यासाठी जावं लागायचं. तेव्हा मला असं लक्षात आलं की भाषण ऐकायला महिला तयार नसतात आणि तेव्हा शेलकट पांघरून ग्रामीण महिला आणि ती चप्पल सुद्धा आपल्या बगलेमध्ये टाकून आणि वेशीतून चप्पल घालायची नाही, म्हणजे या जुन्या रूढी आहेत. त्या रूढीतल्या महिलांना मला बाजूला काढायचंय, तर त्यांना थोडं मनोरंजनातून काहीतरी सांगितलं पाहिजे आणि म्हणून मी या भारुडाचा छोटा छोटा उपयोग तिथं भाषण न करता त्यांना प्रबोधनासाठी वापरलेला आहे. आमचं खाण पान, राहणीमान आणि आम्ही आमचे विचार कसे ठेवले पाहिजे. घराची एक गृहिणी एक मोठा पिलर आहे आणि तो पिलर जितका भक्कम असेल तरच ते घर टिकणार आहे आणि या उद्देशाने आम्ही त्यांना या भारुडातून प्रबोधन करायचं. आता तुम्ही म्हणालात की पंढरपूरचं तुमचं वास्तव्य आहे, पंढरपूरची भूमीच अशी आहे की तिथे कोणी गेला तर तो तिथलाच होतो. आज तुम्ही त्या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून भारुडाकडे वळाला. एकनाथ महाराजांचं त्यावेळेचं भारुडाची आणि नंतर पुढे ती परंपरा, मग हे भारुड सादर करताना कशा पद्धतीने तुमच्या एक अंगात ते एक अवगुण म्हणायला, म्हणजे ते कसं काय व्हायचं तुम्हाला? ते असे गुण आहेत की भारुड सादर करताना नृत्य, अभिनय, गायन आणि त्याच्याहून सुद्धा आपलं प्रबोधन, त्या भारुडाचा मिनिंग जो आहे, अर्थ जो आहे, तो लोकांना काय सांगणार आहे
त्याचं अध्ययन करावं लागतं हं. आणि त्याबरोबर नृत्याची पण कला अवगत पाहिजे हं. आणि त्याबरोबरच वाणी, ताल, सूर, त्याची लयबद्धता हे सगळं आलं पाहिजे नाही. आणि हे मला नकळत कधी आलं हे मलाच कळलं. हे करत असताना जसं जसं आपण म्हणतो की आपण प्रगती पथाकडे चाललो, अध्यात्म असेल किंवा दरवर्षी जी वारी एवढी मोठी असते की हा. पंढरपूरच्या वारीला जेव्हा कितीही पाऊस असला तरी ज्येष्ठ नागरिक आपण बघतो की 80-80, 90-90 वर्षाचे व्यक्ती आणि लहान बालकं सुद्धा त्या दिंडीमध्ये सहभागी होतात. तर त्यावेळेला पण तुम्हाला काय वाटतं? आता मी 77 एजची आहे. हा. 77 वय असताना सुद्धा मी गेली 42 वर्ष पायवारी चालते हो. आणि त्या 42 वर्षामध्ये मला शिकवले ते वारीनेच. कारण वारीमध्ये मी पहिल्यांदा गेले तेव्हा पाहिलं की लोक किती असं तन मन धनाने सगळे म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह इक्वल व्हायचे. होतात. सगळे सहभागी होतात. वारा असो, ऊन असो, पाऊस असो, पण कशाची तमा न बाळगता लोक चालतात. आजचा मुक्काम गाठलाच पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी जेव्हा पहिल्यांदा त्या वारीमध्ये गेले तेव्हा मी खूप म्हणजे नाजूक तब्येत होती, थकले होते, काही ठिकाणी मला तापही आला होता. पण एक अनुभव आला की समजा मी एका झाडाखाली बसले आहे आणि मला आता चालवत नाहीये, माझी तब्येत बिघडलेली आहे, मला ताप आलेला आहे, परंतु एक वारकरी अगदी निर्भीडपणे माझ्या बाजूला बसलेले, माझा डोळा उघडेना, मी झोपीत होते, परंतु त्या व्यक्तीने एक तांब्यावरून पाणी आपल्या जवळ ठेवलं, आपल्या पिशवीतला तांब्या भरून घेतला टँकर मधून आणि सगळ्या दिंड्या निघून गेल्या तरी सुद्धा ती व्यक्ती बसलेली होती. अगदी रस्ता सुनसान झाला तरी त्यांनी मग शेवटी अशी त्यांना वाटायला की ही स्त्री उठायची कधी आणि ही एकटीच कशी इथं थांबेल, आता इथं कोणीच नाहीये. तर त्यांनी मला टाळी वाजवून न स्पर्श करता उठवायचा प्रयत्न केला. मी कसे तरी डोळे उघडले आणि त्यांच्याकडं पाहिलं की म्हणलं आता बापरे, रस्ता सुनसान आहे, टाळांचा आवाज नाही, दिंड्या सगळ्या गेलेल्या आहेत आणि ही एकच व्यक्ती माझ्या बाजूला आहे. आणि मी घाबरून एकदम उठले. ते त्यांनी एकदम तांब्या माझ्या पुढे केला, ताई तोंड धुवा आणि घाबरू नका, आपल्याला खूप लांब जायचं आहे, इथं कुठलं वाहन नाही, तुम्ही कशा जाणार आणि कुठल्या दिंडीत चालता. मला काही समजेना उत्तर देताना, परंतु जो निर्भाव होता आणि त्यांना एक जसं मला असं वाटलं की पांडुरंगाने कोणीतरी माझ्यासाठी तिथं थांबवलंय. आणि मी तेवढ्या तापामधून जेव्हा निघाले वाटचालीला, माळशिरस या टप्प्यावरती मुक्काम होता आणि मी माझ्या दिंडीमध्ये पोहोचले. परंतु रस्त्यामध्ये जाताना मला सुचलं की लिंबाचा पाला, त्या व्यक्तीला सांगितलं मला एक झाडाचा पाला काढून द्या आणि लिंबाचा पाला मी माझ्या ब्लाउज मध्ये ठेवला. जाता जाता 4-5 पानं मी खात खात चढत गेले. सोहळ्यामध्ये पोहोचले, माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले आणि तेव्हा मला पाहिलं, रात्री इतक्या ताप आलेला होता, परंतु तुम्हाला सांगू, माऊली आपल्या अंगावरून हात फिरवून आपल्याला जसं मेडिकल सायन्स आणि सगळं पिक्क पडावं इतकं त्यांनी माझ्या शरीरावरती जाणू काही असा हात फिरवला असेल ज्ञानेश्वर माऊलींनी, पांडुरंगानी. आणि सकाळी उठले तर मला तापही कुणीकडे गेला आणि त्या व्यक्तीने मला केलेली मदत मी सगळ्यांना सांगितली की मी अशी तिथं अडकले होते. आणि सकाळी उठून मी कॅनॉल मध्ये आंघोळ करून पुन्हा दिंडीला लागले. म्हणजे हा ताप कुठे गेला किंवा तो क्षीण कुठे गेला हे काही कळलं नाही. आणि हे वारीने मला शिकवलं आणि म्हणून मला आजपर्यंत, या वर्षीपर्यंत मी वारीत चालते. आता तुम्ही अनेक एवढे म्हणजे तुमचं वय पाहिलं तर 77 वर्ष, म्हणजे तुम्हाला आरामाची गरज आहे. आपण बघतो की कुठे शासकीय नोकरी असेल किंवा कंपनी असेल तर तिथे 58 वर्ष पूर्ण झाली की सेवानिवृत्ती घेतली जाते, परंतु कलेला वयच नसतं, सेवानिवृत्ती नसते. तुमचं 77 वर्ष वय, पण एवढं सगळं करत असताना तुम्हाला पुरस्कार कुठले मिळालेले आहेत का? मला संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे, जो नवी दिल्ली आणि भारत सरकारच्या माध्यमातून दिला जातो. आणि तत्पूर्वी मला महाराष्ट्र शासनाचा अगदी म्हणजे 1988-89 ला महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभागाचा पुरस्कार मिळाला, कीर्तन पुरस्कार. आणि त्यानंतर मला बऱ्याच संस्थांचा म्हणजे जवळजवळ एक 50 पुरस्कार मिळालेले आहेत. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या संस्था, इंदोर आहे, भोपाळ आहे,
मी भारतातल्या राजस्थान पासून गोव्यापर्यंत हिमालयामध्ये सुद्धा माझे प्रोग्राम झालेले आहेत. वा. आणि मलेशिया, सिंगापूर, दुबई इथं पण मला भारुड सादर करण्याची संधी मिळालेली आहे. तेव्हा देशाचा हा एक सांस्कृतिक खूप मोठा ठेवा मला सगळ्या भारतभर पोहोचवण्याची संधी मिळाली. म्हणजे इव्हन बद्रीनारायण मध्ये सुद्धा मी कार्यक्रम केलेला आहे मंदिरात. मला त्याचा खूप गौरव वाटतो. आणि खाली कन्याकुमारी आहे, गोवा आहे, गोवा फेस्टिवल आहे. शासनाचे अनेक फेस्टिवल झालेले आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाचे म्हणजे मला असं वाटतं की जे सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं आणि महाराष्ट्राच्या गेट ऑफ इंडियाच्या भव्य स्टेजवरती आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी मिळाली होती. तर तेव्हा मी 3 मिनिटांमध्ये एक भारूड सादर करून स्टेजवर खाली गेले होते. म्हणजे इतका जलद कार्यक्रम देण्याची. आता तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन म्हणजे गोवा म्हणजे काश्मीर, कन्याकुमारी तिकडे जी भाषा आहे ती भाषा आपली बदलली जाते. मग तिथे तुम्ही भारूड कुठल्या भाषेचा कसं आहे, सॉन्ग अँड ड्रामा डिव्हिजन सेंट्रल गव्हर्नमेंट यांचे आम्ही आर्टिस्ट आणि संगीत नाटक अकॅडमी, सॉन्ग अँड ड्रामा डिव्हिजन आणि भारतीय लोककला जे संघटना असतात, महाराष्ट्राच्या मंडळ असतं, त्याच्या या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषामध्ये लोक जिथं वावरतात तिथं आपली संस्कृती पोहोचली पाहिजे हे शासनाचं जे धोरण आहे भारतीय सांस्कृतिक विभागाकडून आम्हाला तिथपर्यंत नेलं जायचं. पण आता तुम्ही सगळं झाला तेवढं करता, एखादं कडवं भारुडातलं जर बोललात तर मला वाटतं आमच्या प्रेक्षकांना फार आनंद होईल. हो, तर मला असं म्हणायचंय की मराठी भारुड की तुम्हाला खूप ठिकाणी ऐकायला मिळतील, पण आमच्या नाथ महाराजांचं हिंदीमध्ये सुद्धा आहे, तुकाराम महाराजांची पण हिंदीमध्ये आहेत. हिंदी मधलं मी थोडस तुम्हाला ऐकवते. हो चालेल ना. कि देखो रे साई साई, अरे देखो रे साई साई, अरे एक वीट पर खड़ा मेरा हरिया भाई, अरे एक वीट पर खड़ा मेरा हरिया भाई, अरे देखो रे वो देखो रे, अरे देखो रे साई साई, देखो रे साई साई, अरे मुर्शिद मौला इस दुनिया का विठल नाम साचा, और बड़े बड़े भगत आए बोल बांगला बाचा, सिद्धन साधन कोई नहीं जाने, अरे सिद्धन साधन कोई नहीं जाने, जाने विठल भाई, और एका जनार्दनी खोरी पुकारे मैं लागू तो रे पाई, अरे देखो रे ये देखो रे, ये देखो रे साई साई, ये देखो रे साई साई, देखो रे साई साई, देखो रे साई साई. धन्यवाद ताई. हा पंढरीचा संदेश माझ्या नाथ महाराजांनी जेव्हा निजामशाही आमच्या महाराष्ट्रावरती राज करत होती, भारतावरती अतिक्रमण असायचं मुघलशाहीचं, त्या काळामध्ये त्यांनी लोकांना वाटावं की आमचंच काहीतरी सांगतायत आणि विठ्ठलाचं वर्णन तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते सत्य आहे हे सांगण्याचा प्रयास त्या भारुडातून नाथ महाराजांनी केलेला. ताई तुम्ही आता कलानुभूती कला दर्पणला तुम्ही आलेला, तिथे पाहताय की भरतनाट्यम लहान अगदी 5 वर्षात आपण बघितलं तुमचं वय काय 5 year old असं म्हणाल्या, त्याच्यानंतर 17-18 वर्षापर्यंतच्या मुली पाहिल्या, हे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? मला खूप आनंद झालेला आहे. आणि ही भारतीय लोककला जी आहे, भारतीय शास्त्रीय जी कला आहे आणि भारतीय नृत्य कला जी आहे आणि याच्यातून आमच्या अध्यात्माचा जो एक बेस आहे, दैवदेवतांची जी प्रदर्शनं आहेत ती आडंबर न करता, अंधश्रद्धेमध्ये न अडकता, त्यांचं उद्दिष्ट काय होतं या नृत्यातून आपल्याला न बोलता सुद्धा या मुलींनी जी प्रागट्य केलेलं आहे, म्हणजे गणेश वंदना आहे, सरस्वती वंदना आहे, लक्ष्मीचं वंदन आहे किंवा आणखीन काही त्यांनी प्रस्तुती केली, शिवशंकराचं पण शंकर आणि पार्वतीचा जो समन्वय आहे तो सुद्धा तर त्यांनी सादर केला. खूप आकर्षक अशी नृत्यकला आणि ती वेशभूषा जी आहे
ते भारतीय वेशभूषेतून त्यांचे दागिने, त्यांचा हावभाव, पेहरावा. नृत्य, म्हणजे डोळ्याच्या भावातून भावात सुद्धा, नृत्य अभिनयातून आणि अंगविक्षेप न करता आणि संपूर्ण शरीरावरती भरीव पोशाख, आपलं अंग झाकून आपण आपली भारतीय संस्कृती जतन करू शकतो, हे या नव्या पिढीला आणि पुढच्या या छान बालकांना जे इथं शिकवलं जात आहे त्याच्याबद्दल मी या संस्थेचे मनपूर्वक धन्यवाद मानते. मला खूप आनंद वाटतोय. आणि ऍक्च्युली त्यांनी सांगितलं की त्या स्वतः राजस्थानी आहेत, परंतु भारतीय संस्कृती, महाराष्ट्रीयन संस्कृती कशी जतन केली पाहिजे नृत्यांमध्ये पूर्ण तुमचा अगदी त्यांनी या बालकांच्या बद्दल खरोखरच कौतुक केलं. आजच्या युवा पिढीला हेच पाहिजे की तुमचे संस्कार आणि संस्कृती कशी असेल. आई वडिलांनी जो संस्कार दिला जातो ते शिक्षक देतात, शिक्षकानंतर गुरु देतात, आणि जे अशा अध्यात्मातले काहींसारखे एका भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम या ठिकाणी करतात. खरोखर त्यांचं कौतुक असतं. ऐरोली नगरातल्या पुन्हा एकदा मी ताई तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली धन्यवाद. आणि चैत्रालीच्या या क्लासला माझ्या हार्दिक 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 शुभेच्छा. धन्यवाद.